मित्रांनो, रौद्रशंभू प्रतिष्ठान यांच्यामार्फत किल्ले धोडपवर दुर्ग संवर्धन मोहीम व वृक्षारोपण मोहीम या ठिकाणी आयोजित केलेली होती। या प्रतिष्ठानचे मावळे तसेच या ठिकाणी धुळ्याचे राजेश महाजन सर, चंदू सर व डॉक्टर साहेब या ठिकाणी आलेले होते। त्यांनी 120 किलोमीटरवर प्रवास करून या ठिकाणी आपल्याला बोरांची रोपे आपल्या वृक्षारोपण करण्यासाठी आणलेले होते। हे बघा तुम्ही। तसेच या ठिकाणी सर्वांची ओळख करून दिल्यानंतर तसेच आपण पुढे आपल्या मोहिमेला सुरुवात केलेली आहे। तर चला आता आपल्याला शिवगर्जने झाल्यानंतर आपल्या मोहिमेला सुरुवात करायची आहे। चला पुढे। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव घोषणा देऊन आपले मावळे वृक्ष रोपण करण्यासाठी किल्ल्यावर चढायला सुरुवात केलेली आहे। बघा तुम्ही, हेच आहे खरे मावळे की आपला वेळ काढून तसेच 120 किलोमीटर प्रवास करून महाजन सर, चंदू सर या ठिकाणी आपल्या वृक्षारोपण मोहिमेसाठी उपस्थित होते। तर चला। श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। सनातन हिंदू धर्म की जय। सियावर रामचंद्र की जय। पवन सुत हनुमान की जय। अरे बोल बजरंग बली की जय। अरे बोल बजरंग बली की जय। अरे बोल बजरंग बली की जय। पवन पुत्र हनुमान यांचे मंदिर या ठिकाणी संस्थेचे मावळे व धुळ्यावरून आलेले सर या ठिकाणी पूजन करत आहेत। तर चला पुढे। पवन सुत हनुमान की जय। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज। महादेव घोषणा देऊन पुढील मोहिमेला सुरुवात केली। धोडप किल्ल्यावर सकाळपासून संततधार पाऊस चालू होता। वारे पण जास्त होते, पाऊस पण कंटिन्यू चालू होता। या ठिकाणी वृक्षारोपण कसे करावे ही मोठी चिंता होती, पण रौद्रशंभू प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी काही माघार घेतली नाही। आपल्याला वृक्षारोपण करायचेच आहे, ते या ठिकाणीच करायचे। तसेच आपल्या मोहिमेला सुरुवात केली। आता काही मावळे आता मोहिमेला सुरुवात करणार आहेत। तसेच कृष्णभाऊ शिंदे या ठिकाणी आपल्याला थोडी माहिती देणार आहे, तर ती बघू आपण। तर चला। जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आज्ञापत्रात झाडांना एक अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे। त्याचाच आदर्श घेऊन रौद्रशंभू प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी आज 27 जुलै रोजी धोडपगडावर वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम आयोजित केली होती। त्याच अनुषंगाने आजच्या दिवशी रौद्रशंभूच्या मावळ्यांनी जवळजवळ 50 ते 60 वृक्षांची लागवड या गडावर केलेली आहे आणि त्याची फळे भविष्यातील लोकांना मिळणार आहेत। त्याची सावली पक्ष्यांना निवारा या त्या माध्यमातून मिळणार। कृष्णभाऊ बघा तुम्ही, रौद्र प्रतिष्ठानचे मावळे वृक्षारोपण करत आहेत। असेच विविध उपक्रम धोडप किल्ल्यावर चालू असतात। आताच पाठीमागे पाण्याचे टाके पण स्वच्छ केले पर्यटकांसाठी, तसेच किल्ल्यांवर असणारे जनावरे यांच्यासाठी पिणे योग्य व्हावे यासाठी पूर्ण टाके स्वच्छ केले। तसेच धुळ्याचे महाजन सर, चंदू सर तसेच डॉक्टर साहेब यांचे पण मनपूर्वक आभार की आपण रौद्रशंभू प्रतिष्ठानासाठी झाडे उपलब्ध करून दिली। तसेच पुढील काळामध्ये पण या ठिकाणी विविध उपक्रम असतील, त्यामध्ये आपण नक्की सहभागी व्हावे। बघा तुम्ही, तसेच सर्वांचे मनपूर्वक आभार। तसेच पुढील काळामध्ये पण आपण नक्की या, असे सर्वांचे सहकार्य लाभावे। जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंद, जय महाराष्ट्र।